उपस्थित असलेल्या सर्व मित्र मंडळींना माझा नमस्कार. माझे नाव तीर्थ चंद्रकांत गावडे. मी इयत्ता 7वीत शिकतो. मी आज तुम्हाला एक अद्वितीय योद्धा, लोकोत्तर धुरंधर राजकारणी, लोकप्रिय तथा महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांविषयी 2 शब्द सांगू इच्छितो. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगतो. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 साली झाला. अवघ्या 2 वर्षांचेच असताना त्यांची आई म्हणजे सईबाई महाराणी साहेबांचे दुर्दैवी निधन झाले. तेव्हापासून राजमाता जिजाऊसाहेब व दाराबाई यांनी त्यांचे पालन पोषण केले. राजमाता जिजाऊसाहेब व शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्य रक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचे व चांगल्या संस्कारांचे बीजारोपण केले आणि यातूनच मिळालेल्या दृढ निश्चयाने त्यांनी अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखविल्या. बाळाला ज्या वयात चांगल्या संस्काराची आवश्यकता असते त्याच वयात मिळाले तर संभाजी महाराजांसारखे अनेक छत्रपती निर्माण होतील. पण आजच्या काळात आपल्याला ते होताना दिसत नाही. कारण आजच्या पगारदारी आईबापांनी मुलांच्या आयुष्यात आजी आजोबांचे स्थानच ठेवले नाही. म्हणून संस्कारहीन आणि पदभ्रष्ट पिढी घडते की काय ही भीती मनात निर्माण होत आहे. असो, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा बारकाईने अभ्यास केला असता तर आपल्याला लक्षात येते की त्यांचे आयुष्य हे प्रत्येक टप्प्यावर प्रेरणादायी वाटते. वयाच्या 8व्या वर्षी वज्रगडावर ओलीस राहणे, आग्रा मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जाणे व एकटेच माघेरात अनेक महिन्यांनी परत येणे, अनेक लढायात व मोहिमेत तुकडीचे नेतृत्व करणे व ह्यासह अनेक घटना व त्यांच्यावर मात करण्याची त्यांची तडफ त्यांच्या बाबतीत आदर वाढवणारी ठरते. एवढे उत्तुंग कार्य असतानाही त्यांचे कौतुक ना त्यांच्या काळात कधी हितशत्रूमुळे झाले नाही किंवा त्यांच्या बलिदानानंतरही झाले नाही. हे मात्र वास्तव आहे. पण सत्याचा सूर्य कधीतरी उगवतोच. त्याप्रमाणे मागील काही वर्षांमध्ये अनेक नामवंत इतिहास संशोधकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सर्वांसमोर मांडला. त्यामुळे उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पोटी जन्माला आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख साऱ्या जगाला झाली. म्हणून आजही वयाच्या 8व्या वर्षापासून स्वराज्याच्या कल्याणासाठी जगणारे, वयाच्या 14व्या वर्षी अखंड लेखन करणारे, भर समुद्रात जवळपास शेकडो मीटरांचा पूल बांधणारे, सैन्याची गरज ओळखून पहिले बुलेट प्रूफ जॅकेट बनवणारे, पहिला तरंगता तोफखाना उभारणारे आणि 27 वर्षे तळ ठोकून बसलेला औरंगजेब बादशाहची कबर खोदण्यास सुरुवात करणारे असे हे अद्वितीय योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आजच्या या भरकटलेल्या समाजाच्या समोर येणे गरजेचे आहे. कारण त्यांचे त्याग व त्यांचे पराक्रम समाजातील प्रत्येकाला लढण्याचे बळ देईल. म्हणून आजही 335 वर्षानंतरही छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेतले की अंगावर रोमांच उभे राहतात आणि आपसुकच तोंडातून शब्द बाहेर पडतात की असा राजा होणे नाही. क्षत्रिय कुलावतंस, महातेजस्वी, बुद्धिनिष्ठ, चारित्र्य संपन्न, शास्त्रवीर, मुघल संवारक, रणमर्द विद्वान, शिवपुत्र, श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. अशा या राजाच्या राष्ट्रप्रेमी कार्याला माझा मनपूर्वक अभिवादनासह